सेट डोसा बनवण्यासाठी इथे आपल्याला 4 वाट्या तांदूळ घ्यायचे. हे तांदूळ राशनचे घ्यायचे आहेत आपल्याला. त्याचबरोबर 1 वाटी पोहे, 1 वाटी शाबूत तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 चमचा मेथी बिया घ्यायचे आहेत आपल्याला. आणि आता हे आपल्याला चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचे. हे तांदूळ भिजून वरती थोडं पाणी राहील एवढं आपल्याला पाणी ओतायचे. पाणी ओतून झालेलं आहे, तर अंदाजे तुम्ही एवढंच पाणी घ्या. आणि आता हे आपल्याला साधारण 5 ते 6 तास भिजत ठेवायचे. तरी ते 6 तास झाले. इथे आपण तांदूळ डाळ भिजत घातलेली होती. तर हे पहा आपले तांदूळ भिजलेले आहेत. आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पीठ बारीक करून घ्यायचं आहे. एकदम बारीक करायचं आहे. तर इथे आपलं सगळं बारीक करून झालेलं आहे. आणि हे आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्येच ठेवायचं, कारण की आहे ना दुसऱ्या दिवशी हे पीठ फुगून वरती येतं. आणि आता या भांड्याला आपण झाकण लावून रात्रभर भिजत ठेवायचे, कारण की पीठ चांगलं भिजण्यासाठी. आता दुसऱ्या दिवशी आपलं पीठ रेडी आहे. चला तर आता आपण स्पंज डोसा बनवायला सुरुवात करूया. आता इथे आपल्याला एका भांड्यामध्ये जेवढं लागणार आहे तेवढं पीठ घेऊन त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि सोडा टाकून मिक्स करून घ्यायचे. आणि एक पॅन घेऊन त्याच्यावरती थोडंसं तेल पसरून आता हे आपल्याला बॅटर सोडून मस्त छान असे स्पंज डोसे काढायचे आहेत. तर खूप छान डोसे तयार होतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा.